नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट या पदांची पदभरती सुरू झालेली आहे. याच्यामध्ये टोटल किती पदे आहेत, कशाप्रकारे अप्लाय करू शकता, याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी, हे RBIचे ऑफिशियल जे आहे PDF आहे, जे की 45 पेजेसचं आहे. याची माहिती जर तुम्हाला रीड करायची असेल मराठी स्वरूपामध्ये तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर सर्वप्रथम दिलेलं आहे, हे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत फॉर 650 पोस्ट, म्हणजे 650 पदे आहेत असिस्टंटची, याच्यामध्ये भरली जाणार आहेत. तुम्हाला याच्यामध्ये इन्शुअर करायचं आहे तुमची एलिजिबिलिटी पोस्टनुसार, आणि मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन आहे, तर तुम्हाला फॉर्मसुद्धा त्या प्रकारेच भरायचा आहे. यांची जी ऑफिशियल साईट आहे www.rbi.org.in, याच्यावर या सर्व माहिती जी आहे पब्लिश करण्यात आलेली आहे. आता सर्वप्रथम जे मोड ऑफ ॲप्लिकेशन आहे ते पाहूया. तर ऑनलाईन जे आहे तुम्हाला याचं ॲप्लिकेशन करायचं आहे, याची वेबसाईट आहे मी आता सांगितलेली rbi.org.in, याच्यावर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मिळेल, तो तुम्हाला जो आहे भरायचा आहे. इम्पॉर्टंट डेट सर्वप्रथम पाहूया. तर ॲप्लिकेशनचा जो सबमिशन विंडो आहे तो 16 फेब्रुवारी ते 8 मार्चपर्यंत राहणार आहे. यामध्येच तुम्हाला फॉर्म पण भरायचा आहे आणि याची फी पण पे करायची आहे. त्याचबरोबर याची जी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे, जी प्री एक्झाम आहे ती एप्रिल 11, 2026 होणार आहे. आणि जी मेन एक्झामिनेशन असेल त्याची टेंटेटिव्ह डेट आहे, ही चेंजही होऊ शकते, आणि प्रीची सुद्धा टेंटेटिव्ह डेट आहे. सो अंदाजे जर पाहिलं तर मेन एक्झाम जून 7 होणार आहे. याच्यामध्ये हेल्प फॅसिलिटी पण देण्यात आलेली आहे. जर काय अडचण असेल तर तुम्ही यांच्या जे रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट पॅनल आहे तिथेच तुम्ही जे आहे त्याच्या जी लिंक आहे ती ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. इथे कोणकोणते जे रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा ज्याही रूल्स आहेत ते इथं मेन्शन केलेले आहेत. त्याचबरोबर वॅकन्सीज पाहू शकता तुम्ही, प्रत्येक प्रवर्गावाईज इथं वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर SC, ST, OBC, EWS या प्रवर्गातून असाल तर त्या प्रवर्गासाठी किती जागा वितरित करण्यात आलेल्या आहेत त्याचीही माहिती इथं देण्यात आलेली आहे. तर स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा, जेणेकरून तुम्हाला हे सर्व माहिती मिळून जाईल. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं एज जे असेल ते मिनिमम 20 इयर्स ते मॅक्झिमम 28 इयर्स असलं पाहिजे. तुमची जन्मतारीख 2/2/1998च्या आधीची नसली पाहिजे. नॉट लेटर दॅन 1/2/2006च्या नंतरचा जन्म नसला पाहिजे. याच्यामध्ये जर असाल तर तुम्ही याच्यासाठी जे आहात ते एलिजिबल आहात. एज रिलॅक्सेशन पण देण्यात आलेलं आहे. जर तुम्ही SC, ST या प्रवर्गातून असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. जनरलसाठी जर 28 असेल तर SC, ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 असतं. OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 31 वर्षापर्यंत. PWDसाठी कॅटेगरी वाईज 10 वर्ष, 13 वर्ष, 15 वर्ष. तसेच एक्स सर्व्हिसमॅनसाठी जे आहे मॅक्झिमम 50 इयर्स आहे. तसेच विडाऊट डायवॉर्ड्स वुमेन ज्युडिशियली सेपरेट झालेले आहेत त्यांच्या पार्टनरपासून, तर त्यांना अप टू 35 इयर्स इथं एज रिलॅक्सेशन आहे. तर तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही हे एज रिलॅक्सेशन पाहून जे आहे तुम्ही ठरवू शकता किंवा अप्लाय करू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तर इथं दिलेलं आहे ॲटलिस्ट अ बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 50% मार्क्स. कोणत्याही स्ट्रीममधून तुम्ही तुमची बॅचलर्स डिग्री कंप्लीट केलेली पाहिजे विथ मिनिमम 50% मार्क्स. तुम्हाला याच्यामध्ये जे आहे जर SC, ST, PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी सूट पण दिली जाऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला हे क्रायटेरिया कंप्लीट करायचं आहे, म्हणजे एज्युकेशनचा क्रायटेरिया आहे फक्त डिग्री कंप्लीट असणे कोणत्याही स्ट्रीममध्ये. त्याचबरोबर इथं ॲग्रिगेट पर्सेंटेज ऑफ मार्क्स आणि इक्विलंट CGPA वगैरे दिलेला आहे, तुम्ही रीड करू शकता. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन पाहूया. सर्वप्रथम हे महत्त्वाचं आहे. तर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन तुमची जी आहे टोटल 100 मार्काचे असणार आहे. 100 क्वेश्चन्स असणार आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे 30 क्वेश्चन्स, न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन्स आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन्स. तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला जाणार आहे. त्याचबरोबर मेन एक्झाम जी आहे ती 200 मार्काची असणार आहे, 200 क्वेश्चन्स. याच्यामध्ये रिझनिंगचे 40, इंग्लिश लँग्वेजचे 40, न्यूमेरिकल ॲबिलिटी 40 आणि जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेजचे 40 क्वेश्चन विचारले जातील. 200 मार्क, 200 क्वेश्चन्स आणि टोटल वेळ तुम्हाला 135 मिनिटाचा असेल. याच प्रकारे तुमची थर्ड जी स्टेप आहे ती आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ज्याला LPT म्हणलं जातं. तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल एक्झामिनेशन थ्रू, मेन एक्झामिनेशन थ्रू, आणि तुम्हाला एक अंडरगो जावं लागेल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टच्या. ही जी असते ऑफिशियली जी असते एक्झाम घेतली जाते आणि याच्याद्वारे तुम्हाला क्वालिफाय केलं जातं किंवा डिस्क्वालिफाय केलं जातं. लोकल लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. सो मेक शुअर तुम्ही फॉर्म भरताना या गोष्टीची काळजी घ्याल. बाकी एक्झामिनेशन सेंटर जे असतील ते अपेंडिक्स 3 देण्यात आलेले आहेत, कोणकोणते एक्झामिनेशन सेंटर असतील. हे PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाईल. तुम्ही बाकीची जी इन्फो आहे ती तिथं पाहू शकता.
आता याच्यामध्ये जे सेंटर्स आहेत ते दिलेले आहेत ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ झोन. तर हे जे आहे वर्क लोकेशन्स आहेत, तर हे पाहू शकता. यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगबद्दल वाचू शकता. त्याचबरोबर चार्जेस काय काय असणार आहेत ते पाहू शकता. तर बघा, जे एक्झामिनेशन फी आहे म्हणजे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला आत्ता करायची आहे, तर SC, ST, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी फक्त इंटिमेटेशन चार्ज आहे, जे की ₹50 प्लस 18% GST असतं, म्हणजे ₹50 फी आहे. आणि जनरल OBC EWS या कॅन्डिडेटसाठी ₹450 प्लस 18% GST. तसेच स्टाफ, जर तुम्ही ऑलरेडी वर्किंगमध्ये असाल RBI अंडर कोणत्याही पोस्टला, तर तुमच्यासाठी जे आहे फी इथं नाही आहे. त्याचबरोबर रिझर्वेशनच्या गाईडलाईन्स वगैरे तुम्हाला फॉलो करायचे आहे. तुम्ही ज्याही कॅटेगरीमधून येत आहात त्याची ॲक्युरेट इन्फॉर्मेशन, जर PWD कॅन्डिडेट असाल तर इथं रीड करायचं आहे तुम्हाला की कोणत्या सुटेबल कॅटेगरी आहेत फॉर बेंचमार्क डिसॅबिलिटीज, तर त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. कोणतंही फ्रॉड वगैरे तुम्ही जर चुकीचे डॉक्युमेंट्स इथं सबमिट केले किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला याच्यातून डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं, प्लस तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याच्यामुळे या गोष्टींची तुम्हाला काळजी घेऊनच याचा फॉर्म भरायचा आहे. तर सिंपल आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. डेट्स आपण पाहिलेले आहेत. बाकी मोड ऑफ पेमेंट सर्व तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते करू शकता. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर याची डिटेलमध्ये अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला रीड करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. ॲज वेल ॲज आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे मी तुम्हाला हे PDF जे आहे ते प्रोव्हाइड करेल. बाकी तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.